एक तरुण एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या कंपनी बाहेर दररोज त्याची आलिशान कार साफ करत होता आणि त्या बदल्यात तो व्यापारी त्याला काही नाणी देत असे. एके दिवशी तो व्यावसायिक खूप निराश दिसत होता, कारण त्याचा व्यवसाय वेगाने बुडत होता आणि त्याला बोर्ड मीटिंगमध्ये काय सादर करावे हे समजत नव्हते. तो गाडीत बसून फाईल्स पाहत होता, तेव्हा तोच मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, "सर, फाईलच्या 3ऱ्या पानावर एक चूक आहे." त्या व्यावसायिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला फटकारले, "तुला काय माहीत?" पण जेव्हा त्याने बारकाईने पाहिले तेव्हा त्याला दिसले की त्यात खरोखरच चूक होती, जी फक्त एक अतिशय प्रतिभावान व्यक्तीच पकडू शकतो. मी गाडीतून खाली उतरलो आणि मला आढळले की हा माणूस शहरातील रस्त्यांवर, जिथे वाहतुकीचा आवाज आणि वाहनांमधून येणाऱ्या धुरामुळे श्वास घेणे कठीण झाले होते, परंतु मयंक गुप्ता त्यांच्या चमकणाऱ्या काळ्या लक्झरी कारच्या थंड ध्वनिरोधक खिडक्या आणि वातानुकूलित आरामात बाहेरील जगापासून पूर्णपणे तुटलेला होता. तो शहरातील एका प्रसिद्ध उद्योगपती होता, ज्यांच्याकडे शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल करणारी कंपनी होती, आणि आज त्याची तीच अल्फा ग्रुप कंपनी ही इतिहासातील सर्वात वाईट संकटातून जात होती. त्याला मऊ चामड्याच्या सीटवर बसूनही काट्याच्या बेडवर बसल्यासारखे वाटत होते. त्याचे मन घसरणारे आलेख आणि तोट्याच्या गणनेत गुंतलेले होते. त्याची नजर त्याच्या मांडीवर असलेल्या निळ्या फाईलवर होती, जिच्या प्रत्येक पानावर कंपनीच्या दिवाळखोरीची कहाणी लिहिलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी होणारी बोर्ड मीटिंग ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता, जिथे त्याला अशा प्रतिस्पर्धांचा सामना करावा लागणार होता, जे त्याची कंपनी दिवाळखोरी होण्याची वाट पाहत होते, जेणेकरून ते त्याचा वारसा कवडीमोल किमतीत विकत घेऊ शकतील. मयंकला माहीत होते की जर तो बैठकीत ठोस उपाय सादर करू शकला नाही तर त्याच्या वडिलांचे आयुष्यभराचे प्रयत्न वाया जातील. त्याने फाईल पुन्हा पुन्हा उलटली, पण शब्द त्याच्या डोळ्यासमोर नाचत राहिले आणि त्याचे मन कशावरही लक्ष केंद्रित करू शकले नाही. या अवस्थेत गाडी सिग्नलवर थांबली आणि एक मुलगा येऊन खिडकीजवळ उभा राहिला, कारण त्याचा रोजचा दिनक्रम होता की जेव्हा जेव्हा त्याची गाडी त्याच्या ऑफिस जवळच्या त्या चौकात थांबायची, तेव्हा तोच जर्जर कपडे घातलेला मुलगा हातात एक जुना घाणेरडा कपडा आणि पाण्याची बाटली घेऊन गाडीकडे घाईघाईने येत असे. आजही तसेच घडले. जेमतेम 22-23 वर्षांचा तो मुलगा, त्याच्या चेहऱ्यावर अकाली गंभीरता आणि डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती. तो घाईघाईने पुढे सरकला आणि न विचारताच गाडीची काच साफ करू लागला. मयंकने चिडून वर पाहिले. त्या मुलाचे नाव आदर्श होते, पण मयंकसाठी तो शहरातील हजारो अनामिक चेहऱ्यांपैकी एक होता. हे लोक परवानगीशिवाय वाहनांना का हात लावतात, हे त्याला नेहमीच खटकायचे. मग त्याच्या सवयीप्रमाणे तो डॅशबोर्डवरून काही नाणी काढायचा, खिडकी थोडी खाली करायचा आणि नाणी बाहेर फेकायचा. त्याची वृत्ती अशी होती की जणू तो माणसावर नाही तर एखाद्या प्राण्यावर काहीतरी फेकत आहे. आदर्शने नाणी पकडण्यासाठी हात पुढे केला नाही. उलट तो शांतपणे विंडशील्ड साफ करत राहिला. त्याचे हात यांत्रिकपणे हलत होते, परंतु त्याची नजर वारंवार विंडशील्ड जवळ असलेल्या मयंकच्या मांडीकडे वळत होती आणि त्या उघड्या फाईलवर पडायची. मयंक आधीच तीव्र मानसिक तणावाखाली होता आणि त्या मुलाच्या कृतीमुळे तो आणखी चिडला. त्याला वाटले की तो मुलगा जाणून बुजून उशीर करत आहे, जेणेकरून त्याला जास्त पैसे मिळतील. मयंकने त्याला निघून जाण्याचा इशारा करण्यासाठी हात हलवला, पण तो मुलगा त्याच्या जागीच उभा राहिला. अचानक आदर्शने साफसफाई थांबवली आणि आरशाजवळ येण्यासाठी खाली वाकला. मयंकने रागाने त्याला फटकारण्यासाठी आणि त्याला दूर पाठवण्यासाठी आरसा आणखी खाली केला, पण तो तसे करण्यापूर्वीच त्याला आदर्शचा शांत पण स्थिर आवाज ऐकू आला. "सर, फाईल्सच्या 3ऱ्या पानावरील टेबलावर खालच्या रांगेत 2 टेबल बनवलेले आहेत आणि त्यातील खालच्या रांगेतील 2 आकडे चुकीचे आहेत." आदर्शच्या विधानात एक विचित्र आत्मविश्वास होता. त्याला फटकारण्याच्या तयारीत असलेला मयंक क्षणभर स्तब्ध झाला.
तो जे ऐकत आहे त्याचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. एका रस्त्यावरचा भिकारी जो कारच्या खिडक्या साफ करून आपला उदरनिर्वाह करतो, तो मुलगा देशातील मोठ्या कंपनीच्या मालकाला एक गोपनीय फाईलमधील चूक दाखवत होता. मयंकचा राग जो त्याच्या आत उकळत होता तो आणखी वाढला. तो खूप भडकला आणि म्हणाला, "तू हे काय मूर्खपणाचे बोलत आहेस?" मयंक ओरडला, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या फाईलमध्ये डोकावण्याची? नालायक अज्ञानी माणूस, तुला हे काय माहीत आहे तर आहे का? हे काही लहान मुलांची चित्रकलेचे पुस्तक नाही, तर ते कोट्यावधी रुपयांचे गणित आहे. तू तुझे काम कर, मला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस." मयंकचा आवाज कर्कश आणि अपमानजनक होता, असा की त्या जागी तर कोणीही असते तर तो लाजेने जमिनीवर कोसळले असता किंवा भीतीने पळून गेला असता. पण आदर्शच्या चेहऱ्यावर भीतीचा कोणताही लवलेश नव्हता. फक्त त्याच्या डोळ्यात एक विचित्र दुःख आणि पश्चाताप चमकत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. मग हळुवारपणे आणि नम्रपणे म्हणाला, "साहेब, मला माहीत आहे की मी जास्त प्रतिक्रिया देत आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. 3ऱ्या पानावरील नफ्याचा अंदाज एक्सेल शीटमध्ये चुकीचा प्रविष्ट केला आहे. जर तुम्ही ही फाईल या स्थितीत बैठकीला घेऊन गेलात तर तिथे उपस्थित असलेले तज्ज्ञ याला लगेच पकडतील आणि त्याची तुम्हाला लाज वाटेल. मी तुम्हाला फक्त यामुळे सांगितले आहे की जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होऊ नये." असे म्हणून आदर्शने मयंकने जमिनीवरून फेकलेली नाणी उचलली, ती परत मयंकच्या गाडीच्या सीटवर ठेवली आणि शांतपणे मागे हटला. सिग्नल हिरवा झाला होता आणि त्याच्या मागच्या गाड्या हॉर्न वाजवू लागल्या होत्या. मयंक समोरील गाडीला क्रॉस करून वेगाने पुढे निघाला. त्याचे हृदय धडधडत होते आणि त्याच्या कपाळावर घाम येत होता. त्याला वाटले की तो किती विचित्र मुलगा आहे. स्वतः भिक्षा स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यालाच सल्ला देऊन निघून गेला. मयंकचे मन त्या मुलाच्या शब्दांकडे परत येत राहिले. तो स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की ही एक अशिक्षित मुलगा इतका गुंतागुंतीचा आर्थिक अहवाल कसा समजू शकतो? हा फक्त योगायोग होता का? तो त्याला मूर्ख बनवून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होता. मग त्या मुलाच्या डोळ्यातील आत्मविश्वास आणि त्याच्या तांत्रिक बोलण्यामुळे मयंक अस्वस्थ झाला. ऑफिसला जाण्याऐवजी त्याला गाडी एका जागेजवळ पार्क करावी लागली. तो पुन्हा फाईल उचलत असताना थरथर कापत होता. त्याने फाईल उघडली आणि 3ऱ्या पानाकडे वळला. पहिल्या दृष्टिक्षेपात सगळं ठीक दिसत होतं. तेच आकडे, तेच गणित जे त्याच्या मित्राच्या फायनान्स मॅनेजरने तयार केले होते आणि ज्याची त्याने स्वतः अनेक वेळा पुनरावलोकन केली होती. तो स्वतःशीच हसला. "मी खूप वेळा आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुलाचे शब्द इतके गांभीर्याने घेतो." पण मग त्याची नजर खालच्या स्तंभावर पडली जिथे नफ्याची गणना केली जात होती. मयंकने त्याचा कॅल्क्युलेटर काढला आणि पुन्हा गणना करू लागला. तो गणना करत असताना त्याचा चेहरा फिकट पडला. त्याच्या कपाळावर थंड घामाचे मणी दिसू लागले. आता त्याला स्पष्टपणे दिसत होते की खरोखरच एक सूक्ष्म चूक झाली आहे. सूत्रातील एक लहान चिन्ह चुकीच्या जागी ठेवले होते, ज्यामुळे नफ्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आणि तो आलेख प्रत्यक्षात कंपनीला मोठे नुकसान होत असल्याचे दाखवत होता. ही चूक इतकी सूक्ष्म होती की केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर एका तज्ज्ञ अकाउंटंट ही पहिल्या दृष्टिक्षेपात फसला जाऊ शकतो. पण तो मुलगा काही सेकंदात रस्त्याच्या कडेला उभा असताना, चालताना आणि महत्त्वाचं म्हणजे आरशात उलटी पडलेल्या फाईलमध्ये त्याने ही चूक काही सेकंदात कशी पकडली? मयंकला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. त्याला वाटले की जर त्याने उद्या बोर्डासमोर हे अपूर्ण आणि चुकीचे सादरीकरण सादर केले असते तर त्यांनी त्याला फाडून खाल्ले असते आणि त्याची प्रतिष्ठा कायमची खराब केली असती. तो चिरडला गेला असता आणि त्याची प्रतिष्ठा कायमची कलंकित झाली असती. त्या मुलाने न कळत मयंकचा जीव वाचवला होता. मयंकला त्याच्या उद्धटपणा आणि अहंकाराबद्दल खूप लाज आणि पश्चाताप झाला. त्याला स्वतःला वाटले की त्याने हिऱ्याला दगड समजला आहे, ज्यामुळे तो चिरडला गेला नाही.
त्याला वाटले की तोच तो माणूस आहे ज्याने त्याला बुडण्यापासून वाचवले आहे. त्याच क्षणी त्याला जाणवले की तो मुलगा सामान्य भिकारी असू शकत नाही, कारण इतकी खोल तांत्रिक समज, अंतर्दृष्टी आणि तीक्ष्ण निरीक्षण कोणत्याही सामान्य माणसाकडे नसते. मयंकने लगेच गाडी चालू केली आणि त्याच सिग्नलकडे वळली जिथे तो मुलगा भेटला होता. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. त्याला आता त्या मुलाला शोधायचे होते, केवळ त्याचे आभार मानण्यासाठीच नाही, तर तो कोण आहे हे देखील जाणून घ्यायचे होते. जेव्हा तो सिग्नलवर पोहोचला तेव्हा वाहनांची खूप गर्दी होती, पण मुलगा तिथून निघून गेला होता. मयंकने गाडी रस्त्याच्या कडेला सोडली आणि वेडेपणाने बाहेर पडला. त्याने महागडे बूट घातले होते आणि रस्त्यावरील उष्णतेमुळे त्याला खूप त्रास होत होता, पण तो बेफिकीर होता. तो फुटपाथवरून धावत लोकांना विचारत होता की त्यांनी एका गाडी साफ करणाऱ्या मुलाला पाहिले आहे का. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्यांना आश्चर्य वाटले की सूट घातलेला एक श्रीमंत माणूस फुटपाथवर का फिरत आहे. बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका रस्त्यावरील विक्रेत्याने इशारा केला की तो मुलगा कदाचित समोरच्या पार्कमध्येच गेला असावा. मयंक धावत त्या पार्कमध्ये गेला जिथे तो मुलगा पार्कमधील एका बाकावर बसला होता. मयंक पळत जवळ गेला. तिथे जुना पोशाख घातलेला मुलगा बाकावर डोके टेकून बसला होता. हातात तोच जुना कपडा धरून बसला होता आणि कदाचित तो जेवत होता किंवा काहीतरी वाचत होता. मयंक त्याच्या जवळ आला. त्याचा श्वास जड झाला होता आणि त्याच्या मानेभोवती टाय घट्ट झाली होती. मोठ्या कष्टाने मयंकने त्याला हाक मारली. त्या मुलाने आश्चर्याने वर पाहिले आणि मयंकला समोर पाहून तो घाबरला आणि लगेच उभा राहिला. तो म्हणाला, साहेब, मी काही चूक केली आहे का. कदाचित त्याला असे वाटले की मयंक त्याला फटकारणार आहे किंवा पार्कमधून बाहेर हकलून लावणार आहे किंवा पोलिसांना बोलावून त्याला त्याच्या ताब्यात द्यायला आला आहे. मग मयंकने त्याला शांत करण्यासाठी दोन्ही हात वर केले आणि म्हणाला, आदर्श, मी माफी मागायला आलो आहे. तू जे म्हणालास ते अगदी खरे होते. त्यात खरोखरच चूक झाली होती आणि आज तू मला मोठ्या विनाशापासून वाचवलेस. मयंकच्या आवाजात एक प्रामाणिक विनंती होती. तो त्याच्याकडे धीराने पाहत राहिला, जणू काही त्याला वाटले की हा तोच गर्विष्ठ माणूस आहे का जो काही काळापूर्वी त्याला फटकारत होता. मयंक पुढे झाला, त्याचे दोन्ही खांदे धरले आणि त्याच्या डोळ्यात पाहत विचारले, खरं खरं सांग, तू कोण आहेस. हे कपडे आणि हे रूप तुझे वास्तव असूच शकत नाही. कोणताही सामान्य मुलगा फक्त एका नजरेने इतकी सूक्ष्म चूक कशी ओळखू शकतो, आणि तेही उलटे पाहून. हे सगळं तू कुठून शिकलास. त्याचे डोळे खाली पडले आणि त्याच्या चेहऱ्यावर खोल वेदनेची लाट आली, जणू कोणीतरी जुन्या जखमेला स्पर्श केला आहे. तो थोडा वेळ गप्प राहिला, नंतर कडू हास्य करत डोके वर करून म्हणाला, साहेब, मी काही खास किंवा खूप शिक्षित नाहीये. मला फक्त त्या आकडेवारीची माहिती आहे, कारण मी त्यांच्या सोबतच जगत आलो आहे. मयंकचे आश्चर्य वाढले. तुला काय म्हणायचे आहे, मला समजले नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. खिशातून एक जुने कुजलेले ओळखपत्र काढले आणि ते मयंकला दिले. मयंकने ते पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ते त्याच्या स्वतःच्या कंपनी अल्फा ग्रुपचे ओळखपत्र होते, ज्यावर त्याचा फोटो आणि ज्युनियर डेटा अॅनालिस्ट असे लिहिलेले होते. मयंकने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले. तू माझ्या कंपनीत काम करत होता, पण कसे आणि मला का माहित नाही. तो त्याच्या शर्टच्या बाहीने कपाळावरचा घाम पुसत म्हणाला, साहेब, तुम्ही 7व्या मजल्यावर बसता आणि आमच्यासारखे लोक तळघरातल्या क्युबिकल्स मध्ये काम करतात. तुमच्यात आणि आमच्यात फक्त मजल्यांचाच फरक नाही, तर दर्जामध्येही फरक आहे. इतका की जोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन तुमची गाडी पुसत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला पाहूही शकत नाही. ही तक्रार नव्हती, तर एक खोलवरचा घाव होता. मयंकला आठवले की त्याने कधीही त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे लक्ष दिले नाही. तो नेहमीच एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजरने वेढलेला असायचा. तो हळुवारपणे म्हणाला, पण तू इथे रस्त्यावर कसा आला.
तुला नोकरीवरून कोणी काढून टाकले? मयंकने उत्सुकतेने विचारले. मग आदर्श त्याच्या जुन्या आठवणींमध्ये डोकावत सांगू लागला की, साहेब, 6 महिन्यांपूर्वीपर्यंत मी तुमच्या कंपनीच्या वित्त विभागात एक उभारता कर्मचारी होतो. त्याने विद्यापीठात सुवर्ण पदक मिळाले होते आणि तुमच्या कंपनीत मोठी स्वप्ने घेऊन सामील झालो होतो. त्याने कंपनीच्या सिस्टीम सुधारण्यासाठी दिवसरात्र काम केले. त्याने असे अल्गोरिदम डिझाईन्स तयार केले होते ज्यावर आता कंपनीची संपूर्ण सिस्टीम चालते. पण त्याचे दुर्दैव असे की तो एक प्रामाणिक माणूस होता. जेव्हा त्याला डेटा विश्लेषणादरम्यान वित्त व्यवस्थापक गौरवने केलेल्या अनियमितचे निदर्शनास आले आणि पुरावे गोळा केले, तेव्हा त्यांनी भोळेपणाने ते पुरावे गौरवलाच दाखवले, कारण त्याला वाटले की ती एखादी चूक असू शकते. पण गौरवने पुरावे त्याच्याकडे ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने आदर्शवर डेटा चोरीचा आणि फसवणुकीचा आरोप केला. तो वरिष्ठ होता आणि आदर्श कनिष्ठ होता, म्हणून गौरवचे म्हणणे मान्य करण्यात आले आणि आदर्शकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अपमानित करून कार्यालयाबाहेर काढले. शिवाय संपूर्ण शहरात त्याची प्रतिमा मलिन करण्यात आली, ज्यामुळे त्याला इतर कुठेही नोकरी मिळाली नाही. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि त्याची आई, जी आधीच आजारी होती, त्याच्या उपचारांसाठी आणि घर खर्चासाठी त्याने त्याचा लॅपटॉप, पुस्तके आणि घरातील वस्तू विकल्या आणि आता दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे तो विंडशील्ड क्लीनर म्हणून काम करू लागला. आज तो त्या गाडीच्या काचा त्याने साफ करू लागला ज्यात कधी तो बसून ऑफिसला जात होता आणि त्याचे ज्ञान गंजू नये म्हणून तो रात्री रस्त्यावरील दिव्यांमध्ये जुनी मासिके वाचतो. हे बोलत असताना आदर्शचा आवाज गुदमरला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मयंक स्तब्ध झाला. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याला जोरात चापट मारली आहे. त्याच्याच कानाखाली त्याच्याच कंपनीत असा घोर अन्याय झाला होता आणि त्याला ते लक्षातही आले नव्हते. इतका प्रतिभावान तरुण जो कंपनीची ओळख बनवू शकला असता, पण तो आज त्याच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर फिरत होता. मयंकला त्याच्या विचारसरणीची आणि त्याच्या अहंकाराची लाज वाटली. त्याला जाणवले की खरा आंधळा माणूस तो स्वतः होता, जो सर्व काही असूनही सत्य पाहू शकत नव्हता. त्याला आदर्शाच्या क्षमतेची आणि दृढ निश्चयाची खात्री होती. हा तो तरुण होता जो बुडत्या बोटीलाही किनाऱ्यावर आणू शकत होता. मयंकच्या डोळ्यात एक नवीन जोश निर्माण झाला. त्याने हात पुढे करून आदर्शचा हात धरला. तेव्हा आदर्शाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मयंक गंभीर स्वरात म्हणाला, मला माफ कर. मी एक अपयशी नेता असल्याचे सिद्ध झाले, जो त्याच्याच सैनिकाचे रक्षण करण्यात अपयशी ठरलो. पण आत्ता नाही. आजपासून तू फुटपाथवर बसणार नाहीस. उद्याच्या बैठकीला मी एकटाच जाणार नाही. तूही माझ्यासोबत येशील. आदर्श घाबरला आणि म्हणाला, साहेब, मी तिथे येऊन काय करू? ते लोक मला आती येऊ देणार नाहीत. मग मयंक ठामपणे म्हणाला, ही माझी कंपनी आहे आणि आता मी बघतो की तुला कोण थांबवतं. तू सर्व त्रासदायक ऑडिट रिपोर्ट तयार करशील आणि ते कसे दुरुस्त करायचे ते मला सांगशील. तू माझी कंपनी वाचवण्यास मला मदत करशील का? आदर्शच्या डोळ्यात कदाचित महिन्यांपासून विझलेली आशेची किरण दिसली. त्याने मयंककडे पाहिले. त्याचा हात घट्ट धरला आणि होकारार्थी मान हलवली. ठीक आहे साहेब, पण माझ्याकडे घालायला कपडे नाहीत. मयंक हसला आणि म्हणाला, ही माझी जबाबदारी आहे. आता उठ आणि चल माझ्यासोबत. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि काम खूप जास्त. मग मयंक त्याला त्याच्या गाडीकडे घेऊन गेला, जिथून दोघांचे जीवन आणि अल्फा ग्रुपच्या इतिहासातील एक नवीन अध्याय सुरू होणार होता. सूर्य मावळत होता, पण मयंकला असे वाटत होते की त्याच्या आयुष्याची पहाट उजाडणार आहे. गाडी शहरातील रुंद रस्त्यावरून वेगाने धावत होती, पण आत एक खोल शांतता पसरली होती, जी शब्दातूनही व्यक्त करता येत नव्हती. आदर्श, जो काही वेळापूर्वी फुटपाथवरील धूळ चाळत होता, तो आता एका अलिशान कारच्या आरामदायी सीटवर बसला होता, ज्याला लोक पाहणे सुद्धा गुन्हा मानत होते. तरीही त्याच्या डोळ्यात अपमानाची सावली अजूनही होती. तो वारंवार स्वतःच्या
मळक्या कपड्यांना सावरत होता, जेणेकरून सीट घाण होणार नाही. मयंकला त्याची अस्वस्थता आणि चिंता जाणवली आणि त्याच्या आत एक खोल वेदना उसळली की कशी परिस्थितीची कठोरता एका हिऱ्यालाही दगडात बदलायला भाग पाडते. जेव्हा गाडी एका भव्य बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश करते तेव्हा आदर्शचे डोळे आश्चर्याने विस्फारतात. ते मयंकचे घर होते, जे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी दिसत नव्हते. मयंकने गाडी थांबवली आणि आदर्शला उतरण्याचा इशारा केला. आदर्श आजूबाजूला पाहत बाहेर आला. मयंकने एका नोकराला बोलवले आणि आदर्शला पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जाण्यास सांगितले. आणि याच्यासाठी माझ्या सर्वोत्तम सूटपैकी एक सूट घेऊन ये आणि जेवणाचीही व्यवस्था कर. आदर्शला काहीतरी बोलायचे होते, पण मयंकने हात वर करून त्याला थांबवले आणि म्हणाला, आता काही प्रश्न नाही. आधी फ्रेश होऊन जेव, मग आपण युद्धाची तयारी करू. सुमारे 1 तासानंतर जेव्हा आदर्श खोलीतून बाहेर आला तेव्हा मयंक त्याला ओळखूही शकला नाही. अंघोळ करून आणि 3 पीस सूट घातल्यानंतर त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदललेले होते. त्याच्या चेहऱ्यावरील धूळ आणि मातीचा मुखवटा निघून गेला होता आणि गरिबीची बुरकाही दूर झाला होता. आज तो खरोखरच एक आशादायक माणूस दिसत होता. त्याच्या डोळ्यात तीच चमक होती जी मयंकने पहिल्यांदा गाडीच्या खिडकीतून पाहिली होती, पण आता त्यात थोडासा आत्मविश्वासही नव्हता. मयंक हसला आणि त्याला त्याच्या अभ्यासिकेत घेऊन गेला, जो पुस्तकांनी आणि आधुनिक संगणक प्रणालींनी भरलेला होता. मयंकने त्याच्याकडे पाहून एका खुर्चीकडे बोट दाखवले आणि स्वतः दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसला आणि म्हणाला, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता बोर्ड मीटिंग आहे आणि आपल्याला फक्त ती चूकच दुरुस्त करायची नाही, तर सर्वांना आश्चर्यचकित करणारी योजना देखील सादर करायची आहे. आदर्शने हो मान हलवली आणि त्याचे लॅपटॉप स्वतःकडे ओढले. त्याच्या बोटांनी कीबोर्डला स्पर्श करताच त्याचे संपूर्ण वर्तन बदलले. तो आता लाजाळू मुलगा नव्हता, तर त्याच्या क्षेत्रात एक उत्कृष्ट खेळाडू होता. काम सुरू होताच आदर्शने फाईल उघडली आणि मयंकला दाखवले की चूक कुठे झाली आहे. तो गंभीर स्वरात म्हणाला, सर, ही फक्त टायपिंगची चूक नाहीये. मयंकने वाकून स्क्रीनकडे पाहिले. आदर्शने डेटा अनपॅक करायला सुरुवात केली आणि सांगितले की सूत्र जाणून बुजून बदललेले आहे. गेल्या महिन्याची बॅकअप फाईल पाहिली तर सर्व काही ठीक होते, पण काल रात्री 2 वाजता सिस्टीम लॉग इन झाले आणि तो महत्वाचा सेल बदलला गेला. मयंकचे डोळे चमकले. याचा अर्थ असा होता की हा बैठकीत त्याला अपमानित करण्याचा कट होता. आदर्शने मान हलवली आणि पुष्टी केली की लॉग इन आयडी श्री गौरवचा आहे. मयंकने मुठी आवळली. ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्यानेच त्याच्या पाठीत वार केला होता. तो रागाने उभा राहिला, पण आदर्श शांतपणे म्हणाला की ही रागवण्याची वेळ नाही. सर्वोत्तम बदला असा असावा की त्यांच्या हल्ल्यालाच त्यांच्या पराभवात रूपांतर करणे. त्याच्याकडे एक योजना होती. ती केवळ जुना डेटा पुनर्संचयित करणार नाहीत, तर गौरवने परदेशातील खात्यांमध्ये गहाण खत करून लपवलेले पैसे देखील उघड करतील, ज्याला तो कंपनीच्या तोटेच्या रूपात दाखवत होता. आदर्शने स्पष्ट केले की त्याला तिथे काम करताना हा सुगावा लागला होता, परंतु त्याला प्रवेश मिळू शकला नाही, जो आता मयंकच्या पासवर्डने शक्य होणार होता. दोघांनीही रात्रभर काम केले. खोलीत फक्त कीबोर्डची टिकटिक आणि कागदपत्रे हलवण्याचा आवाज येत होता. आदर्शच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने मयंक आश्चर्यचकित झाला. तो केवळ सांख्यिकी शास्त्रज्ञ नव्हता, तर त्याच्याकडे अपवादात्मक धोरणात्मक विचारसरणी देखील होती. कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने एक नवीन व्यवसाय मॉडेल तयार केले, ज्याला त्याने प्रोजेक्ट उमीद असे नाव दिले. त्याचे काम पूर्ण होताच सकाळचा प्रकाश पसरू लागला होता. आदर्श त्याच्या खुर्चीवर मागे सरकून टेकून बसला. त्याचे डोळे थकव्याने लाल झाले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. मयंकने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले आणि म्हणाला, आज जर तो इथे नसता तर कंपनीचे भाग्य मावळले असते. आदर्श हसला आणि म्हणाला, सूर्य ढगांच्या मागे लपू शकतो, पण तो कधीही मावळत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यासाठी तेवढे पुरेसे आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी अल्फा ग्रुपच्या मुख्यालयातील वातावरण तणावपूर्ण होते आणि बोर्डरूममध्ये पूर्णपणे शांतता होती. कंपनीचे संचालक शर्मा आणि शहा आणि प्रत्येक विभागाचे सदस्य उपस्थित होते. त्यांचे चेहरे तणावग्रस्त होते आणि सर्वांना वाटत होते की आज कंपनीची दिवाळखोरी जाहीर होईल. कॉन्फरन्स टेबलच्या एका टोकाला श्री गौरव बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक द्रुत हास्य होते. ते वारंवार त्यांचे घड्याळ तपासत होते आणि त्यांच्यासोबत बसलेल्या इतर लोकांना हाताच्या हावभावांनी हे सांगत होते की आज मयंक गुप्ताचा खेळ संपणार आहे. ठीक 9 वाजता दार उघडले आणि मयंक गुप्ता आत आला. त्याच्या चालण्यामध्ये सर्वांना अपेक्षित असलेली निराशा नव्हती. उलट त्याच्या उपस्थितीत राजासारखा आत्मविश्वास दिसून येत होता. प्रत्येक जणची नजर त्याच्या मागे येणाऱ्या तरुणावर होती, ज्याने गडद निळा सूट घातला होता आणि हातात लॅपटॉप होता. मयंक सोबत पावले टाकून त्याच्या सोबत चालत होता. खोलीत कुजबूज सुरू झाली. लोक विचार करू लागले, हा कोण आहे? काही अडचण आहे का? गौरवची कपाळी कुरवाली. चेहरा ओळखीचा वाटत होता, पण नेटक्या सूटमुळे तो लगेच ओळखू शकला नाही आणि तोच मुलगा होता ज्याला त्याने आधी बाहेर काढले होते. मयंक त्याच्या समोर स्थिर उभा राहिला आणि त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि म्हणाला, मला माहित आहे की तुम्ही सर्वजण आज अल्फा ग्रुपची स्थिती पाहण्यासाठी इथे आला आहात, पण तुमची निराशा होईल याबद्दल मला वाईट वाटते. आज आपण शेवटाबद्दल नाही तर एका नवीन सुरुवातीबद्दल बोलू, असे म्हणत त्याने आदर्शकडे पाहून हातवारे केले. मग आदर्श पुढे सरकला. आदर्शाने त्याचा लॅपटॉप प्रोजेक्टला जोडला आणि मोठी स्क्रीन उघडली. स्क्रीन उजळली. गौरवने आदर्शकडे बारकाईने पाहिले तेव्हा त्याचा चेहरा फिकट पडला आणि वेदनेने त्याचा घसा टोचला. हा तर तोच आहे, पण तो इथे कसा आला? गौरवच्या मनात लगेच धोक्याची घंटा वाजली. आदर्श बोलू लागला. त्याचा आवाज अढळ होता. तुमच्या समोर आधी सादर केलेला अहवाल तो अपूर्ण सत्यांवर आधारित होता. आज मी तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार आहे, जी अर्धवट पडद्यामागे लपलेली होती. पुढील स्लाइडवर क्लिक केले. त्यात दाखवण्यात आलेली चूक पहा, जी मयंकच्या फाईलमध्ये होती. ही साधी किंवा किरकोळ चूक नव्हती, उलट कंपनीच्या नफ्याला कमी लेखण्याचा हा प्रयत्न होता. आदर्शने मग प्रत्यक्ष आकडे सादर केले, ज्यावरून कंपनीचा नफा स्पष्टपणे दिसून आला. त्या खोलीत पूर्वी रागावलेले शर्मा आणि शाह आता उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहू लागले. आदर्शने आपली पकड घट्ट केली आणि तुम्हाला दिसणारी ही हजारोंची संख्या प्रत्यक्षात बाजारातील चढ उतारांमुळे नाही, तर अंतर्गत भ्रष्टाचारामुळे आहे. मग गौरव म्हणाला, या मुलाला तर कंपनीतून काढून टाकण्यात आले होते, कारण त्याने डेटा चोरला होता, म्हणून मीच त्याला कंपनीतून काढून टाकलं होतं. तुम्ही त्याचे ऐकूनही कसे घेऊ शकता? खोलीत गोंधळ उडाला. काही लोक गौरवला पाठिंबा देऊ लागले. मयंक गप्प राहिला, पण आदर्शने थंड हास्य घेऊन श्री गौरवकडे पाहिले. आवाज वाढवल्याने सत्य दबत नाही आणि बदलतही नाही. जर मी फसवणूक करणारा असेल तर मला सांगाल का की काल रात्री 2:45 तुमच्या लॅपटॉपवरून मुख्य सर्व्हरवर लॉग इन करून फाईल क्रमांक 302 का बदलण्यात आली, हे तुम्ही स्पष्ट करू शकाल का? आदर्शने क्लिक केले आणि स्क्रीनवर सर्व्हर लॉग इन क्रमांक दिसू लागले. त्यांनी गौरवचे वापरकर्ता नाव आणि त्याच्या घराचा IP ॲड्रेस दाखवला. खोलीत मृत्यू समान शांतता पसरली. गौरवचा चेहरा घामाने भिजला होता. त्याला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द त्याच्या घशातच अडकून राहिले. आदर्श पुढे म्हणाला, आणि एवढेच नाही मिस्टर गौरव, गेल्या 6 महिन्यांपासून तडजोड झालेल्या खात्यांची माहिती इथे आहे. या काळात कंपनीचे पैसे हस्तांतरित झाले आहेत. आदर्शने पुढील स्लाइडवर बँक व्यवहारांचा संपूर्ण चार्ट उघडला. प्रत्येक व्यवहाराच्या पुढे खाली आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे एका गुप्त कोडमध्ये लिहिलेली होती, ज्याला आदर्शने डिकोड केलं होतं. बोर्डमधील सर्व सदस्यांनी आश्चर्यचकित आणि स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहिले. मग त्यांची नजर गौरववर पडली. खेळ पूर्णपणे उलटला होता. शिकारीच आता शिकार बनला होता
अध्यक्षांनी रागाने टेबलावर हात मारला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्री गौरव आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश दिले आणि पोलिसांनाही बोलवण्याचे आदेश दिले. 2 सुरक्षा रक्षक आत आले आणि गौरवला पकडून बाहेर खेचले. मग गौरवने आदर्श निघून जाताना त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले, पण आदर्शने नजर खाली करण्याऐवजी अभिमानाने त्याच्याकडे पाहिले. मयंकने पुन्हा मायक्रोफोन घेतला आणि म्हणाला, सज्जनांनो, हेच ते सत्य आहे जे तुमच्यापासून लपवण्यात आले आहे आणि याला माझ्या वेस्ट सहकारी आदर्शने उघड केले आहे, ज्याला एकेकाळी आपल्या व्यवस्थेने अन्यायीपणे वगळण्यात आले होते. अल्फा ग्रुप आता फक्त नफा कमवणार नाही तर न्यायही करेल. यासोबत मयंकने जाहीर केले की आदर्शला केवळ त्याचा आदर आणि अधिकारच परत दिला जाणार नाही, तर त्याची कंपनीच्या नवीन मुख्य धोरण अधिकाऱ्याच्या रूपात नियुक्तीही करत आहेत. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट करत होते. लोक उभे राहून मयंक आणि आदर्शला दाद देत होते. आदर्शचे डोळे अश्रूंनी भरले होते. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर विजयाचे, यशाचे आणि कृतज्ञतेचे होते. त्याने मयंककडे पाहिले, ज्याच्या डोळ्यात पित्याचा स्नेह आणि जवळीक दिसून येत होती. भेटीनंतर ते दोघे बाहेर आले तेव्हा दुपारचा सूर्य हवेत तेजस्वीपणे चमकत होता. मयंकने आदर्शच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत विचारले, कसं वाटतंय मिस्टर स्ट्रॅटेजी ऑफिसर? आदर्शने वर्षानुवर्ष तुरुंगवासातून मुक्त झाल्यासारखं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सर, मला पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटत आहे, पण मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे. मयंकने प्रश्नार्थकपणे विचारले, कोणते वचन? मग आदर्श गंभीर झाला, सर, आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण कधीही प्रतिभावान व्यक्तीला शिफारस नसल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे गमावू नये. मयंकने हसून त्याचा हात हातात घेतला आणि वचन दिले. वेळ लवकर निघून गेला. अल्फा ग्रुप आता शहरातील सर्वात यशस्वी कंपनी बनली होती आणि आदर्शने त्याच्या कठोर परिश्रमाने कंपनीला नवीन उंचीवर नेले होते. एके दिवशी मयंक ऑफिसच्या बाहेर त्याच्या गाडीतून उतरत होता. तो आता बराच बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावरून अहंकार नाहीसा झाला होता. त्याची जागा मृदुता आणि शांततेने घेतली होती. अचानक त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. एक लहान मुलगा खांद्यावर जड स्कूल बॅग घेऊन आणि फाटलेल्या चप्पल घालून शाळेत जात होता. मयंकला त्याच्या भूतकाळाची आठवण झाली, जेव्हा तो गरिबांना पाहून तोंड फिरवायचा. त्याने गाडी थांबवली, ज्यामुळे ड्रायव्हर गोंधळून गेला की साहेबांनी इथे का गाडी थांबवली असेल. मयंकने खिशातून पैसे न काढता एक कार्ड काढले आणि रस्ता ओलांडून त्या मुलाकडे गेला. मुलगा घाबरून मागे हटला. मग मयंक गुडघे टेकून हसत म्हणाला, बाळा, घाबरू नकोस, तुला अभ्यास करायचा आहे का? मुलाने निरागसपणे मान हलवली. मयंकने त्याला कार्ड दिले आणि म्हणाला, तुझ्या आई किंवा वडील बाबांना या नंबरवर कॉल करायला सांग. मग अल्फा फाउंडेशन तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलेल. मुलगा आनंदाने उड्या मारू लागला आणि तिथून निघून गेला. मयंक तिथेच उभा राहून त्याला जाताना पाहत होता. तेवढ्यात त्याला मागून पावलांचा आवाज ऐकू आला. तो आदर्श होता, आता खूप सुंदर कपडे घातलेला आणि हातात फाईल धरलेला. त्याने हे दृश्य पाहिले आणि हसून म्हणाला, साहेब, मीटिंगसाठी उशीर होत आहे. मयंक वळला आणि हसत म्हणाला, काही गोष्टी मीटिंगपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. आदर्श, तू मला शिकवलंस की ही हिरे फक्त खाणीमध्ये सापडत नाहीत. कधी कधी ते फुटपाथवरील मातीत सुद्धा लपलेले असतात. फक्त आपल्यामध्ये त्यांना शोधण्यासाठी ते डोळे आणि त्याला घडवणारे हात असले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या पदरावरून किंवा कपड्यावरून नाही, तर त्याच्या क्षमतेवरून आणि चारित्र्याने ठरवली जाते. जगात असे अनेक आदर्श आहेत जे फक्त संधीची वाट पाहत आहेत आणि असे अनेक मयंक आहेत ज्यांना डोळे उघडण्यासाठी एखादा धक्का देण्याची आवश्यकता आहे. ही केवळ एका कंपनीच्या यशाची कथा नाही, तर मानवतेच्या आणि मानवी गुणांच्या यशाची कथा आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.